मला तर लगा शाळेचा वैताग झालाय. काय मग ज्योती, जेवली का नाही? नाही अजून. का ग? राहिलंय जेवण करायचं. होय बर. उठल बाळांना, तिकडे बसा. ए गाण्या, कशाला टाइमपास करतोय र? बसल्या जागी अभ्यास करून झोप जा. तुझ्या आधी अभ्यास करून आलोय मी. चल उठ, इथनं सासू आणजा. सासू? कसली सासू र? अगं सासू म्हणजे शेकोटीला लागणारच गाळ. असं आहे वे. अरे फुका की लवकर कोणतरी. अरे चगाय म्हण की, सासू कशाला म्हणतोय? शेकोटी पुढे कोण उशीरपर्यंत शिकत बसते? जे उशीर येईल त्याला सासू आणायला लागते. म्हणजे कुठं येते इतक्या दिवस? शाळेत नाही, काय नाही. अगं काहीतरी काम असतंच की माग. तुमच्या दोघांची माहिती दिली का खिल्लारे सरांना? हो, दुपारीच मधल्या सुट्टीत दिली. होय ग ज्योती, खिल्लारे सर ही माहिती घेऊन काय करणार आहेत? मला तर वाटतंय ज्योतीच्या आरोग्याबद्दल माहिती मागवून घेतली असेल. अगं सरांनीच माहिती नाही मागवली. त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळी सूचना दिली होती की काय ग सूचना दिली होती सरांनी ग? बघा, ज्या घरामध्ये ज्यांच्याजवळ आई आहे किंवा वडील नाहीत किंवा वडील आहेत किंवा आई नाही किंवा कौटुंबिक विवादामुळे दोघे पण नाही, अशा विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षकांकडे माहिती जमा करायची होती. बाकी काय नव्हतं सांगितलं सरांनी. हा बरोबर. जरा माग सरक ग. अगं शाळेमध्ये मुख्याध्यापकांनी माहिती दिली होती ना, त्याच्यानंतर लगेच सरांनी उंची वजन आम्हाला मागितलं. त्याच्यामुळे ह्याला चक्कर आले असेल येताना रस्त्यात. त्यात काय, मी दिले असते, टेन्शन न घेता. ए बाबा, तो आई वडिलांची जीव आहेस की खुशीत. तुला काय आरोग्याचं टेन्शन नाही. आमच्या दोघांचं तसं नाही. येईल त्या अडचणीला आम्हा दोघांनाच तोंड द्यावं लागतं. अरे म्हणून तर सकाळ संध्याकाळ तुमच्या हट्टाला बशा सांभाळतो. आणि आमची महत्वाची स्टोरी लईच वेगळी आहे, ती कळलंच योग आल्यावर. उठा लवकर, झाला 12 वाजून गेलते, उद्या सकाळी शाळेत जायचंय. अरे हा गॅस का चालू होत नाही? निर्भया, बोल ना मम्मी. ए निर्भया, मम्मी, अगं हा गॅस का चालू होत नाही बघ बरं. अगं याच्यावरचे काढ, मग चालू होईल. बर ठीक आहे, ते काढून चालू करून दे बरं मला. अरे वा, छान, थँक्यू बाळा. बस मी चहा घेऊन येते तुला. निर्भया, एवढ्या ट्रॉफीज, मेडल, सर्टिफिकेट एवढं कशात मिळालंय तुला? अगं नाक करते काय माझ्या नावातच निर्भय आहे. निर्भया म्हणजे कोणाला न भिणारी. या सगळ्या ट्रॉफी माझ्याच आहेत. हो का? अरे वा, मस्तच. श्लोका, निर्भया, चल बाळा, या पटकन चहा घ्या. घे बाळा चहा. श्लोका, प्रवासामुळे खूप दमली असशील ना बाळा? शरीराने तर थकले आहे, मनाने तर अजिबात नाही. अरे वा, इतकं वेळ होतं का तुला गावाकडचं? तुला तर माहितीयेच, 7वी पर्यंत गावाकडे शिक्षण घेतलंय. आणि मग काय, गावाकडची माणसं, गावाकडची मित्रमैत्रिणी, ह्यांचं तर वेळ आहेच. वाटलं होतं येईल गावाकडे, एकदाचे आले. बघ, पुण्यातल्या मित्रमैत्रिणींचं काय? ते तर आहेच, आठवण तर येतेच, पण काय करणार ना. हो, अच्छा, ठीक आहे. मग यापुढे तुझं प्लॅनिंग काय आहे? प्लॅनिंग म्हणजे
आता गावाकडे शिक्षण घेणार आणि पप्पा आहेतच की माझ्यासोबत. बर ठीक आहे, मग मी जाऊ का रिटर्न पुण्याला 2 दिवसांनी? आठवडाभर थांब ना. असं पण माझं लोकेशन चेंज झालंय, मला पण एकटीला करमणार नाही. मग तू राहिली तर तेवढ्याच गावात माझ्या ओळखी होतील. हो का? बर, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. शहराबरोबरच गावाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. गावातील गोरगरीब मुलांसाठी काहीतरी करण्याची, गोरगरीब मुलांना संधी मिळवून देण्याची गरज आहे आणि यावर मी नक्की विचार करेन. मला तर असं वाटतंय तू गावाकडेच राहावं. तू गावाकडे राहिलीस तर गावच्या शाळेचा विकास पण होईल आणि अगोदर कसं झालेलं, तू गावाकडे कमी आणि शहराकडे जास्त, तसं तू आता असं कर, गावाकडे जास्त आणि शहराकडे कमी, म्हणजे आता पप्पांना पण तुझी मदत होईल. ठीक आहे. ठीक आहे, तुझ्या विचाराप्रमाणे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे विचार करते मी. ओके, मग तू असं कर, आता गावाकडेच राहा. मला तर आता खूप मजा येणार, आपण सगळे एकत्र. ए पोरे थांब थांब जरा जरा थांब. बोला की दादा, काय झालं? अहो तेवढं हे पोरे अगं घर तेवढं खाली करा. महिना झालं सांगतोय आम्हाला घर त्याचं बांधायचं आहे. पोरांचं मुंबईतनं फोन येतात ते ढासळायचं आहे, घर पाडायचं आहे खाली. आणि ते नवीन सगळं सामान मला टाका घोटाळा झालाय. ते कधी वाढताय ते सांगा. जरा थांबा की थोडे दिवस. नाही आम्हाला एवढा टायमिंग नाही. ते लवकरात अहो लवकर जरा करा. समजून घ्या, करते नाही खाली घर. सारखं नाही आहे आम्हाला. ते पोरासारखं मला रोज फोन येतोय आणि त्या पोराला मी सांगणार काय? अहो चाललाय माझा पण प्रयत्न, बघते. नाही लवकरात लवकर करा. करा बरेच दिवस सांगतोय तुम्हाला. बर चालतंय, बघते, कळवते. ज्योती, जरा पाणी आण ग तांबे भरून. आया, का ग डोक्याला हात लावून बसली? कामाचा लय कंटाळा आलाय वाटतं, लय थकल्यासारखी दिसते. अगं तसं काय नाही, कामाच्या धावपळीमुळे होतं जरा तसं. अगं आय, रोज कंटाळ्याला चेहरा वेगळाच दिसतो आणि आज या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दुखणं दिसतंय. आणि ते दुखणं तू तुझ्या 2 लेकरांना नाही सांगणार तर सांगणार तरी कोणाला? अरे तसं काय नाही, मोठ्या लोकांचं दुखणं लहान लेकरांना सांगून जमत नाही. त्यांची जबाबदारी त्यांनाच पार पाडायला लागते. पण काय जबाबदारी आहे आणि काय दुखणं आहे ते एकदा सांगून तरी बघ, तुझं मन पण हलकं होईल आणि आम्हाला पण कळेल. अगं महिना झालं घर मालकानं तगादा माग लावलाय की हे घर खाली करा म्हणून. हे घर पाडून आम्हाला मोठं घर बांधायचंय, इथं मोठी इमारत बांधायची आहे असं म्हणतोय तो मालक. अगं दुसरीकडे घर भाड्यानं बघायचं म्हणजे भाडं जास्त असणार. 100-500 रुपये आपल्याला परवडणार नाही भाडं. त्या घराचं भाडं जरा बरं होतं आणि आपल्या शेजारची पण माणसं चांगली होती, देव माणसं होती. आता शेजारी कसली भेटते कसली नाही काय माहिती. मग हे सगळं तू आम्हाला आधीच का नाही सांगितलं ग? तू एवढा ताप सहन करून घेती या, आणि आपलं अन्न असतं तर तुला एवढा ताप सहन करायला लागला असता का? त्यांचा तुला हातभार लागला असता. आधीच तुमची तुम्हाला काम कमी येते का? दिवसभर शाळेत जावं लागतंय, शाळेत नेऊन घरची काम करायला लागते. ती आद्याला पण हाटेला जावं लागतंय. कशी काय तुम्हाला सांगणार?
एवढं सगळं तुम्हाला सांगून तुम्ही कशी जबाबदारी पार पाडली असती, म्हणूनच म्हणलं स्वतःची जबाबदारी स्वतःच पार पाडावी लागेल. पण मग काय झालं, तुला ऐकलेलंच त्याचं टेन्शन आलं ना, म्हणून मगाशी मी म्हणालो आम्हाला नाही सांगणार तर सांगणार तरी कोणाला. तू या विषयावर जास्त विचार करू नका. घर मालकाला म्हणाव 5 दिवस दम काढ, करतो आम्ही घर खाली. शाळा बघत बघत आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना विचारून बघतो. 2 दिवसात मार्ग काढू आपण. हाय का नाही राध्या? हो बघू मैत्रिणींना. आई हात पाय धुवून घे, आधीच कामावरून थकून आल्यास. आणि तू ज्योती तिला चहा कर, मी जातो हॉटेलला. विद्यार्थी मित्रांनो, आज खिलारे सर गैरहजर असल्यामुळं जो गणवेशाची जी लिस्ट तयार केलेली आहे ती सरांनी माझ्याजवळ दिलेली आहे. यानंतर गणवेश वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तरी मॅडमची मी भेट घेतो, जी यादी आहे ती मॅडमला दाखवतो आणि तोपर्यंत तुम्ही वर्गामध्ये शांत बसायचं आहे. हो या सर. नमस्कार मॅडम, मला तुमचा थोडासा वेळ द्या. मी वर्गातून गणवेश वाटपाची यादी तयार केलेली आहे. त्या 2 मुलांची मी निवड केलेली आहे. हो सर, आपली निवड आणि कारण समजून घेणं महत्वाचंच आहे. मॅडम, निवड करताना मी मुलांची वजन उंची पाहिलेली नाही, तर त्यांची परिस्थिती कशी आहे त्याचबरोबर त्यांची गरज पाहिलेली आहे. उदाहरणार्थ काही मुलं होतकरू असतात परंतु त्यांची परिस्थिती हालाकीची असते, तर काही मुलं नियमित शाळेत येतात, मेहनत घेतात. त्याचबरोबर साध्या परिस्थितीवरती त्यांचं जे काही जीवनचरित्र चाललेलं आहे ते त्यांची परिस्थिती साधी आहे. माझं असं ध्येय होतं की ही कपडे योग्य मुलांना मिळावीत आणि त्याच्यातून त्यांची गरज भागेल आणि त्यांची परिस्थिती जी काही चढ उतार आहे तो चढ उतार कमी होऊन त्या मुलांच्या भावनाही दुखावणार नाही याची मी ही 2 मुलांची निवड करताना पुरेपूर काळजी घेतलेली आहे. छान. म्हणजे निवड ही फक्त शारीरिक परिणामांवर नाही तर मुलांच्या गरिबी, मेहनत आणि आवश्यकतेवर आधारित आहे. हो मॅडम. हो मॅडम, फक्त ही व्यवस्थापनासाठी किंवा एक व्यवस्थापनाचा एक दाखला म्हणून ही फाईल मी या ठिकाणी आणलेली आहे. यामध्ये मुलांची यादी आहे आणि या यादीचा किंवा त्या मुलांचा वरती कुठल्याही वर्गातून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची मी काळजी घेतलेलीच आहे. आणि या मुलांची तुलना कोणाशी म्हणजे दुसरी मुलं वाईट हेतून कुठली तुलना करणार नाही, त्यांना कमी लेखणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. हा मॅडम, ही 2 मुलं ना खूप वर्गात नीटनेटकी असतात, खूप शिस्तीने वागतात. जर आपण ह्या मुलांना गणवेश वितरण वाटप जर केलं तर खूप ह्यांची ना शिकण्याची इच्छा खूप वाढेल. किंवा ह्यांना जर आपण प्रत्येक गोष्टीत जर सहकार्य करत आलो तर आई वडिलांची परिस्थिती जरी नसताना हे पुढे शिकू शकतात, ह्यांच्यात शिकण्याची इच्छा निर्माण. तुम्हाला काय वाटतं सर, या विचाराने तुम्ही सहमत आहात? मग आम्ही दोघं हा विचार घेऊन तुमच्याकडे आलोय. तुमचं काय मत आहे या गोष्टीला? उत्तमच. मग निवडलेले विद्यार्थी कोण आहेत तर ते? आहेत असे 2 विद्यार्थी आहेत जे की ना खूप शिस्तीने वागतात, परिस्थिती नीट नाहीये पण ते शिकण्यासाठी खूप इच्छुक आहेत. हो मॅडम जे बोलतायत ते अगदी योग्य आहे. ठीक आहे, ही माहिती व्यवस्थापनासाठी आहे, कोणाबरोबर शेअर केली जाणार नाही, बरोबर? हा ठीक आहे. अशी संवेदनशीलता आणि सामाजिक परिस्थितीचा विचार जपल्यामुळे मुलांना फक्त गणवेशच नाही तर न्याय आणि सन्मान हे पण मिळतं. मग एखाद्या वर्गात घ्या तयारी कार्यक्रमाची. हो मॅडम, या तुम्ही, मी गणवेश काढते कपाटातून. चालेल. सर्व मुली आता शांत बसा, आता थोड्याच वेळात मुख्याध्यापिका येतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सन्मानपूर्वक गणवेश वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत.
आजचा जो हा गणवेश वितरणाचा कार्यक्रम होणार आहे तो आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका आजचा जो हा गणवेश वितरणाचा कार्यक्रम होणार आहे यासाठी आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका घोडसे मॅडम यांच्या शुभ हस्ते या गणवेश वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तरी ज्या 2 विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी नियोजित केलेली आहेत त्यामध्ये एक आहे आज आपण जो शालेय सन्मानपूर्वक गणवेश वाटप करतोय त्याच्यामध्ये ज्या 2 नावांचा आपण नामोल्लेख करत आहोत त्यामध्ये ज्योती जाधव आणि आदित्य जाधव या 2 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येऊन आपला गणवेश स्वीकारायचा आहे आणि मुख्याध्यापक मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी आपले शुभ हस्ते या दोन्ही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावं. यानंतर त्या गणवेश वाटपानंतर आपल्या विद्यालयाच्या सन्माननीय मुख्याध्यापिकांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. मुलांनो, गणवेश हे फक्त वस्त्रच नाही तर आपुलकी आणि माया याचं प्रतीक आहे. मला अभिमान आहे की आपली शाळा फक्त शिक्षणच नाही तर संवेदनशीलतेचे संस्कार देते. आज आपल्याला मुख्याध्यापकांनी गणवेश वाटप केले आहे तर त्यामागचा एकच उद्देश की प्रत्येक मुलीने किंवा मुलाने तो गणवेश घालावा, मागे खूप मोठी स्वप्न घेऊन चालावी आणि त्या स्वप्नाचे कुठंतरी ते सामर्थ्यात आणावी हीच एक अपेक्षा. गेले अर्धा तास आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक कपडे वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आजच्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय प्रमुख मुख्याध्यापिका घोडसे मॅडम यांनी आपला या ठिकाणी बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या संजीवनी देशमुख मॅडम यांचेही मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी हजारे सर यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं संयोजन घडवून आणलं, त्या कार्यक्रमाचं संयोजन केलं त्याबद्दल हजारे सर यांचेही या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. आणि संपूर्ण कार्यक्रम अतिशय शांततेमध्ये गेले अर्धा तास सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय शांततेमध्ये ऐकून घेतला त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हा सन्मानपूर्वक कपडे वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर. आयला बरं झालं पावसानं सांभाळ नाही तर कार्यक्रमाची पुरी वाट लागली असते. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मग काय करायचं कशाचं काय बसून बसून पायाला पाक मुंगे आल्या ही पाय पाक बदल झाले. मुंगे आले म्हणजे मला काही कळलं बसायचं कुठपर्यंत बसायचं ही पाक सुन पडलं. तुम्हाला काय मला समज बघायला लागतंय कुणाच काय चाललंय कोण चाललाय इकडे तिकडे बघायला लागतंय. काय सांगायचं तुम्हाला आता म्हणजे नेमकं काय मला काय समजलं नाही तुमचं. आता काय सांगू एक तर आपल्याला समजा बघायला लागतं गावचं हेच काय त्याच काय किंवा कुठं चालला त्याची काय काम आहे ती बघाय नको बघेल आलाच फोन बघा ही फोन यायला लागला 7-8 10 वेळ वैतागून जातोय दिवसभर हेच चाललंय एक झाला की एक झाला की एक. आता काय बोलू याला थांबा फोन ठेवा मला महत्वाचं तुमच्याबरोबर बोलायचं. कट करा पण कट करा मी सांगतो तुम्हाला. अहो कट करा तर ऐकून घ्या. झाली यात्रा झाली किंवा होईल 4 दिवसानं यात्रा होईल आनंदाने यात्रा मी पार पडेल
पण महत्वाचं तुम्हाला सांगायचं, मी कशासाठी आलो तुमच्याकडे माहितीये का? ही जी पोरं आहेत की नाही, ही अशी आपल्या गावातली शाळेतनं दुसऱ्या गावाला जाते ती सायकलनं. विचार करा, तिथं जाताना काय ऍक्सिडेंट झाला, काय झाला. बरं ती म्हणतो ती नशिबाच्या गोष्टी आहेत बरोबर आहे. पण अशाने काय झालंय, आपली शाळेचा पट कमी झालाय. अहो आपल्या गावची पोरं दुसऱ्या गावाला जर जायला लागली तर शाळेत पट राहील का? बर शाळेत एकदा पट खालावला की शाळा शिक्षक इथं राहतील का शाळेतले? त्यासाठी आपली शाळा सुधारली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करून गावचा ठराव केला पाहिजे आणि ही शाळेचा पट कसा वाढत हे बघितलं पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही बोला, एक नंबर बोलाय बघा. नाही खरंच, कारण ह्या लहान मुलांसाठी का नाही हिथंच आपल्या शाळेचं काहीतरी करावं लागणार आहे. नाही तर एवढ्या लांब जाऊन बिनकामाचं ही लोक नाही. आपण काय करू, काहीतरी प्लॅनिंग करूयाच. नाही नमस्कार मॅडम. नमस्कार. काय विद्यात आहे हा, गावची यात्रा आली म्हणून आलाय हा, आनंद वाटला बरं का. पण 4 वर्षानं हा, अहो गणपत पाटील, गाव माझच आहे, मी कधी येऊ शकते इथे. नाही आनंद वाटला, आला फार आनंद वाटला. पण आल्यासारखं आता एक काम करूया, आमच्या दोघांचा ठरलंच. जरा शाळेचा आपल्या पट कमी झालाय. तर त्यासाठी गावचा ठराव करायचा, तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे. काय? चालेल चालेल, नक्कीच आहे. आता मी 2-3 दिवस बघू, आपण विचार करू. ठीक आहे ठीक आहे. ओके. बर का, माझा मुलगा तुमच्या शाळेत होता, पण शिक्षकच नव्हते म्हणून तालुक्याला टाकायला लागला. आहे का? काय म्हणलं मी तुम्हाला? म्हणून मीटिंग घ्यायची म्हणतो, दुसरं काय नाही. खरंच माझं तर डोकंच चालत बंद झालं. नाही आता काहीतरी निर्णय घ्यायला लागला. हे बघा, आतापर्यंत कारभार हा भैया साहेबांच्याच हाती होता. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत भैया साहेबांनी काय निर्णय घेतले, शाळेसंदर्भात त्यांनी काय पुढाकार घेतले, काय काय कार्यपद्धती कशा कशा प्रकारे घडवून आणले किंवा काय शिक्षणासाठी योगदान दिलंय केलंय, या संदर्भात आता मला काहीच माहिती नाहीये. तर मी 3-4 वर्षातून का होईना पण आलीये. तर यापुढे आता आपण काय करूया, उद्या या शिक्षणाच्या बाबतीत तुमच्या काय मत असतील त्या सगळ्या बाबतीत उद्या आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीत आपण चर्चा करू. ठीक आहे. तुम्ही मला आम्हा सगळ्याला साथ द्या आणि आपण नक्की शाळा वाचू. काय बरं, आता एक काम करूया, ज्यावेळी आम्ही बोलवू तुम्हाला त्यावेळी त्या मिटिंगला या आणि मग त्यावेळी आपण निर्णय ह्या गोष्टीचा घेऊ. मग आता तुम्ही जाऊ शकता, जाऊ द्या ना. जाऊ 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 जाऊ. बर ही आता मंडळी गेली, आता आपण असं करूया, देवाचं दर्शन घेऊया. पारायण बसले गावात. चला. मंडळी, मी आता ह्या गावात परत आलीये आणि तेही कायमची. शाळा उभी करणं म्हणजे नुसती इमारत उभी करणं आहे का? तर नाही. आता तुम्ही जर पुन्हा माझ्यावरती विश्वास दाखवला तर मी या शाळेत, या गावात पुन्हा एकदा शिक्षणाची ज्योत पेटवण्याचा नक्की प्रयत्न करेन. बघा, या आधी जर आपण लक्ष दिलं असतं तर बाहेर पडणारी पोरं या शाळेत आली असती आणि शाळेचा पट वाढला असता. बरोबर आहे. झालं ते झालं, आता पुलाखाईनं पाणी गेले. असू दे. बर, तुम्ही आणि भैया साहेबांनी आता यात लक्ष द्याच. नक्की.
बाहेर गावाला पोरं कशी जाते ती हे आम्ही बघतो. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक पालकाला आम्ही जाऊन सांगेन की आपल्या शाळेत पोरं घालायची, असं आम्ही ठराव पास करून घेतो. मग शाळेचा पट कसा वाढताय तेच मला बघायचं. काय बरोबर, आपण सगळ्यांनी लक्ष देऊ, ठराव करू, प्रत्येक पालकाच्या घरी फिरू. आपला मुलगा दुसऱ्या शाळेत गेला नाही पाहिजे, आपल्या शाळेत गेला पाहिजे. पट 100% वाढतोय. बरोबर आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, मी बी तुम्हाला साथ देतोय. बरोबर पटते तुमचं. आम्ही सगळी तुमच्या बरोबर ठाम राहू आणि शाळेचा पट जो खाली आलाय तो भरपूर मुलं कशी शाळेत येतील ह्यासाठी प्रयत्न करू. ग्रामस्थाला सांगू, तसा ठराव करून घेऊ. काय करूया. प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक पालकाची गाठ घेऊ, प्रत्येक पालकाला सांगू आपला मुलगा आपल्या शाळेत आला पाहिजे. 100% पट वाढेल. बरोबर. आणि या शाळाच नुसती या गावचं नाव सुद्धा उंचावर जाईल. मग तुम्ही मला साथ द्या ना? नक्की नक्की देऊ. चला ठीक आहे. मग बरं ताई, आम्हाला न्याय द्यावे, निघू काय? हो हो चालेल, चल भेटू पुन्हा. ऐक ना बाळा, बरं झालं तू मला या गावाकडे घेऊन आलीस. तुझ्यामुळे ग्रामस्थांचं, या गावातल्या ग्रामस्थांचं शाळेबद्दलचं खरं प्रेम काय आहे ना, ते हे मला तुझ्यामुळे कळलं. थँक्यू बेटा. म्हणजे तूही गावाकडे राहशील आणि तुझ्यामुळे आमच्या गावालाही शिक्षण होईल. ओके. खरंच दीदी, तुम्ही दोघे गावाकडे आला ना, मला खूप आनंद झालाय. सारखं एकटं एकटं वाटायचं, पण आता एकटेपणा नाहीसा झालाय बघ. हो ग बाळा, जसं माझ्यासोबत मम्मा पुण्याला होती तसं तुझ्यासोबत पप्पा गावी होतेच की. पप्पा होतेच की, असून नसल्यासारखे. मी रात्री झोपायची ना, मग यायचे आणि सकाळी उठेपर्यंत गेलेले पण असायचे. 10-15 दिवसातून आमची भेट व्हायची. अगं पण तुझी तेवढी तरी गाठ पडायची, पण माझी कसली, मी तर मम्मा सोबत पुण्याला होते आणि मम्मा मला पुण्याला घेऊन गावी आणत पण नव्हती. बर झालं ना आता दोघींच्या पण मनासारखं. आता आपण एकत्र राहायचं आणि काहीतरी करून दाखवायचं. मग माझं ऍडमिशन कधी घ्यायचं गावाकडच्या शाळेत? आता फक्त आपण दोघी शाळेत जायचं, निवांत बसायचं, बाकी सगळं मम्मी पप्पा बघ. बर ठीक आहे, आता खूप उशीर झालाय, आता आपण घरी जाऊयात आणि मग सगळं बोलूयात. हो हो. बास्केट. तुम्हाला आम्ही 1.5 महिना सांगतोय, घर खाली करा. आणि आमच्या पोरांचा घोटाळा मुंबईतनं फोन येतात आणि मला बी ते कावतात आणि तुम्ही काय घर खाली करत नाही. तुम्हाला किती गोऱ्या सांगितलेलं घर खाली करा. पोरं कुठे गेली ती? शाळेत गेले ती, येते जाता. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण जरा थांबा थोड्या दिवस. कुठं घर बघणार, पोरांची शाळा ही चालली इथं, तिकडं तिकडं चाललंय बघायचं. आय हे बघ, आम्हाला शाळेतले कपडे मिळाले. घर खाली करायला लागल, पोरगामचं येणार आहे आणि तुमच्या आत्ताच्या आत्ता एवढे तर का आत्ताच खाली करावं लागल. वेळ नाही त्याला. आमचं पोरगं बी येणार आहे सामान टाकायला, कोणी ती नेर येणार आहे बघायला, जागा मोकळी करायला लागल. आत्ताच्या आता खाली करा. अहो आता संध्याकाळच्या वेळेला कुठं घर खाली करणार, रात्र पडत चालली आता. 2 दिवस थांबा की काका, शाळेतल्या एखाद्या मित्राला विचारतो घर आहे का, आणि मग 2 दिवसात बदलतो. नाही वेळ एवढा, 1.5-1.5 महिना तुम्हाला सांगतोय. आत्ताच खाली करावं लागल, एवढा वेळ नाही. आत्ताच घर खाली करा. आज आपण कुठं राहणार? घर मालकाने शेवटी करायचं तेच केलं. आय, आमच्या शाळेतल्या सरांनी आम्हाला निवडलं आणि कपडे दिली, पण कशासाठी हे सांगितलं नाही. पण कशा पाहिजे निवडलं ते काय माहित नाही, उद्या बोलवलंय. देवा, एकीकडे घर केलं
दुसरीकडे नवीनच काहीतरी सुरू होतं. होय ग आय, आता आपण काय करायचं? काय करायचं आता, घ्यायचं सामान भरायला. पण आई, आपण राहणार कुठं, जाणार कुठं, झोपणार कुठं? काय करायचं आता, परिस्थिती जी आली त्याला सामोरे जायलाच पाहिजे. चला उठा. रस्त्यावरच राहायचं का? काय करायचं पोरांनो, आपलं नशीबच खूप काय. गरिबांना घर तरी कोण द्यायचं? आई, मी त्या मालकाला सांगितलेलं 2 दिवस थांब, तरी पण त्यानं ऐकलंच नाही. अरे सोड र, आपण का पैशाचे मालक आहोत का? पैशाचे मालक आहेत की, आपण फक्त आपल्या पोटातल्या अन्नाचे मालक. आय, भूक लागली अगं, झोप पण येते. थांब बाळा, आधी राहायची सोय लाव, नंतर देते तुला खायला. आई, मी देवळात जाऊ का? हे लय गार लागतं.